नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही आत्ता पोचलो आहे ते गजानन महाराज मंदिरात. मंदिराच्या जवळ असलेल्या पार्किंगमध्ये इथं गाडी लावली आणि आम्ही मंदिराकडे निघालो. दिल्ली एअरपोर्टचा फील यायला लागलाय पार्किंगचा. पार्किंगमधून आलात तर आपल्याला पुन्हा मुख्य रस्त्यावरती येऊन या मुख्य प्रवेशद्वारातून आत जायला लागतं. आणि इथेच आतमध्ये एक मोठी व्यवस्था करण्यात आली जिथं आपण आपले चप्पल बूट काढून ठेवू शकतो. तिथं आम्ही आमचे बूट काढले आणि दर्शनाच्या रांगेत गेलो. आम्ही मंदिरात आलो तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. प्रसन्न असं वातावरण होतं. टाळ मृदुंगाचा हा गजर त्या पवित्र वातावरणाची ही चाहूल असते. सकाळी सकाळी टाळ मृदुंग कीर्तन अभंग हे ऐकत ऐकत जेव्हा आपण महाराजांच्या समोर उभं राहतो हे वेगळंच. म्हणजे याचा तो जो अनुभव आहे ना, असं सांगता येत नाही, शब्दात नाही सांगता येत. तो अनुभवालाच लागतो आपण. त्यासाठी आपल्याला शेगावला जायलाच लागतं. ते तिथंच होतं. ते हे मंदिर पाहिल्यावरती मला अजून एक आठवण आली, ती म्हणजे सज्जनगडावर असलेलं श्री समर्थ रामदास स्वामींचं मंदिर. शेगावला जसं गजानन महाराजांच्या मंदिरात आपण तळघरात जाऊन गजानन महाराजांच्या समाधीसमोर उभं राहतो, अगदी तसंच सज्जनगडावर देखील जे मंदिर आहे तिथं आपल्याला तळघरात, त्या मंदिराच्या तळघरात समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. तिथेही असाच शेगावचा भास होतो. रोज झालेली देणगी स्वरूपात जमा झालेली रक्कम, त्याचा झालेला विनियोग, खर्च याची एका त्या समोरच्या फलकावरती मांडणी केलेली होती. त्यासोबत मंदिर प्रशासन जे काही सामाजिक कार्य करतं त्याची ती यादी पण तिथं लावण्यात आली होती. मित्रांनो, गजानन महाराजांचं अप्रतिम असं दर्शन झालं. नमस्कार केला त्यांना, त्यांचे आभार मानले की आम्ही इथपर्यंत आलो, सुखरूप आलो. आता आम्हाला इथून आता पुण्याला जायचं, तर आमचा हा प्रवासही पुढचा सुखरूप होऊ दे ही प्रार्थना केली आणि मंदिरातून बाहेर पडलो आम्ही. आता आम्हाला जायचं होतं ते आमच्या भक्त निवासात. तिथंच ब्रेकफास्ट करू. मस्त तिथं पोहे उपीट जे असेल ना ते व्यवस्थित खाता येईल. मित्रांनो, हा भाग जो मी दाखवतोय त्याचं कारण हे की हे पण भक्त निवासच आहे आणि हे थेट मंदिराला जोडून आहे, म्हणजे मंदिराच्या समोरच आहे. तुम्ही जर इथं येणार असाल तर आनंदसागर किंवा विसावा भक्त निवास त्याऐवजी ह्याही भक्त निवासाचा विचार केला तर हा पण एक उत्तम पर्याय असेल, कारण अगदी मंदिराच्या समोरच आहे. पार्किंगमध्ये आलो आणि आम्ही इथून निघालो ते भक्त निवासात, म्हणजे विसावा भक्त निवासात जाण्यासाठी. मंदिर परिसर सुंदरच आहे. भक्त निवासाची तर काय, म्हणजे शोधूनही चूक सापडणार नाही, इतकं अप्रतिम आहे. आणि त्यात आता हे पार्किंग इतकं व्यवस्थित आखणी असलेलं, जिथं बसेस आहेत त्यांच्यासाठी, मोठ्या गाड्यांसाठी एका बाजूला व्यवस्था आहे, एका बाजूला कार्स, एका बाजूला 2 व्हीलर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवेशद्वारावरतीच, म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो, या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच त्यांनी चक्क मोठ्या अक्षरात डिजिटल म्हणजे डिजिटल डिस्प्ले आहेत की एकूण गाड्या किती आहेत आतमध्ये आणि अजून किती गाड्यांना जागा शिल्लक आहे. खूप सुंदर केलंय हो, आणि खूप शिकण्यासारखं आहे या संस्थानाकडनं. सुंदर दर्शन घेऊन पुन्हा आलोय कुठं, स्वगृही भक्त निवासात. बस का पार्किंग ना. भक्त निवासात आलो ते आम्ही थेट पहिलं
ब्रेकफास्टचं जे म्हणजे भोजन कक्ष आहे तिथं गेलो. इथं ब्रेकफास्टची पण एक सुंदर पद्धत आहे. ब्रेकफास्टसाठी आपल्याला टोकन घ्यायला लागतात. त्याचं जे काय त्यांचं दरपत्रक आहे तिथं लावलेलं असतं. त्याप्रमाणे आपल्याला कोणत्या डिशेस आणि किती प्रमाणात हव्यात म्हणजे किती संख्येत हव्यात त्याचे पैसे भरायचे आणि मग आपण आतमध्ये गेल्यावरती ते टोकन त्या काउंटरला देऊन आपला पदार्थ घ्यायचा. उत्तम असा ब्रेकफास्ट झाला आणि आता आम्ही इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. बाय बाय शेगाव. इथून पुणे बघूया, वाटेत अजून काय प्लॅन ठरतोय माहीत नाही. ठरला तर अपडेट देतोच. खरंच सांगतो, अजून एक दिवस जरी असता हातात तर एक दिवस मला इथं मुक्काम करायचा होता. इथलं वातावरणच इतकं अप्रतिम आहे ना, खूप सुंदर, प्रसन्न, एक पवित्र असं वातावरण आहे. पार्किंग एरियामध्ये आलो जिथं आमची गाडी होती. आमच्या चौघांच्याही बॅग्स ठेवल्या आणि आता महाराजांना पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून आम्ही शेगावमधनं बाहेर पडलो. आता आमचा प्रवास सुरू झाला होता तो पुन्हा समृद्धी हायवेच्या दिशेनं म्हणजे मेहकरच्या दिशेला. मेहकर तुम्हाला म्हणालो तसं साधारण एक 88 किलोमीटर आहे. इथून 1.5 तास लागतो आपल्याला. काल येताना शेगावकडे येताना प्रचंड पाऊस वाटेत होता. आज त्याच्या पूर्ण विरोधात म्हणजे अगदी ऑपोजिट वातावरण होतं. कडक ऊन होतं आणि प्रचंड गरम होत होतं. कालच्याच आलेल्या मार्गावरनं आम्ही परत निघालो आणि साधारण 1-1.5 तासात आम्ही मेहकरच्या जवळ म्हणजे समृद्धी हायवेच्या इथे येऊन पोचलो. इथे मग परत आम्ही आमच्या जागा अदलाबदल केली. मी पुन्हा पुढे आलो आणि हेमंताच गाडी चालवत होता. त्यालाही ते हायवेवरनं गाडी चालवायची होतीच, कारण समृद्धी हायवेवरनं गाडी चालवण्याचा एक वेगळा आनंद असतोच. छानच वाटतं. क्रूजवर टाक 100 सेट कर. मांडी घालून बसायचं. ऍक्च्युअली मांडी नाही घालायची. पूरा आराम से ना मतलब कुछ सिर्फ सामने ध्यान रखने का है. एक्चुअली कैसे रात में भी गप्पा मारने के लिए चाहिए नहीं तो. हाँ, अशाच गमती जमतीशीर चर्चा करत आमचा प्रवास सुरू झाला. तो आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. कारण गाडीत आम्ही चर्चा करत असताना असं लक्षात आलं की छत्रपती संभाजीनगरला जर आपण एक्झिट घेतला तर तिथूनच जवळ साधारण 15 ते 20 किलोमीटरच अंतरावरती 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. आणि मग आम्ही विचार केला की जर इतक्या जवळ असेल समृद्धी हायवेवरून आपल्याला तिथं जाणं जर का शक्य असेल तर मग आपण का नको जायला. एकतर ज्योतिर्लिंग आहे, महत्त्वाचं स्थान आहे, तर आपण आणि अनायसे आपण या भागात आलोच आहोत तर मग आपण फक्त 20 किलोमीटरचाच प्रश्न आहे. समृद्धी हायवे सोडून आपल्याला घृष्णेश्वर मंदिराच्या दिशेने म्हणजे एलोराच्या दिशेने वळायचं असतं. आणि मग आमचा निर्णय पक्का झाला. आम्ही एक्सप्रेस हायवे सोडून समृद्धी महामार्ग सोडून एलोराच्या दिशेने एक्झिट घेतलं. 800 मीटरवरती काय घृष्णेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र वेरूळ. घृष्णेश्वराला आलो. घृष्णेश्वर घृष्णेश्वर हे आपल्या भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख असं ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. इथं येणाऱ्या भक्तांना मंदिरात मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास परवानगी नाही. ती आपल्याला इथे बाहेरच हे जे स्टॉल्स आहेत इथं जमा करावे लागतात. इथं लॉकर्स वगैरे आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमचे मोबाईल कॅमेरा सगळे इथं डिपॉझिट
केलं आणि आम्ही मंदिरात गेलो. आम्हाला मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येण्यासाठी साधारण 1 तासभर आमचा गेला. तासभर लागला म्हणजे. तिथून आम्ही बाहेर आलो, आमचे मोबाईल वगैरे त्या काउंटरवरनं घेतले. इथं बोलत असताना आम्हाला त्या माणसाकडनं समजलं की या मंदिराच्या पुढेच थोड्याच अंतरावरती जगप्रसिद्ध अशा वेरूळच्या म्हणजे एलोराच्या लेण्या आहेत. दुपारचे 2 वाजले होते, रणरणत ऊन होतं, पण म्हटलं आलोयच आहोत आणि इतक्या जवळ आहे तर चला जाऊया. टोकन घेतलं, आता इथनं एंटर. मित्रांनो, जगभर प्रसिद्ध असलेल्या एलोराच्या या ज्या लेण्या आहेत या इतक्या जवळ आहेत हे खरंच माहीत नव्हतं मला. आणि जसं घृष्णेश्वर मंदिरातून बाहेर पडलो याची माहिती मिळाली तसं आम्ही चौघांनी पण इथे येण्याचा निर्णय घेतला. खरं सांगू का, दुपारची वेळ ही योग्य वेळ नाही आहे इथं येण्यासाठी, आणि त्यात हा असा उन्हाळा असताना तर नक्कीच नाही. हा परिसर खूप मोठा आहे. आम्हाला असं कळलं की 36 लेण्या आहेत आणि ह्या लेण्या पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण दिवस लागतो. हिंदू, जैन आणि बुद्धिझम अशा 3 प्रकारचे आहेत इथं. मग खाली गेले ना, आतून बाहेर आले. 200 वर्ष लागली. आमच्या राजाभाऊंना वाचनाची प्रचंड आवड आहे आणि त्यांचा दांडगा व्यासंग आहे साहित्याचा. हा सगळा शिलालेख त्यांनी वाचून काढला आणि आम्हाला ते माहिती सांगत होते. मित्रांनो, ह्या मागच्या संपूर्ण 1 वर्षामध्ये मला भारतातल्या विविध भागांमध्ये, जसं मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मी जगन्नाथपुरीला गेलो होतो आणि तिथूनच जवळ असलेलं कोणार्क सूर्य मंदिर पाहण्याचा योग आला. त्याच्याच पुढे त्या लेण्या आहेत, खंडगिरी आणि उदयगिरी अशा त्या 2 लेण्या आहेत. त्या लेण्या पाहण्याचा योग आला होता. त्यानंतर सप्टेंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान मी आणि आबा कर्नाटक दौऱ्यावर होतो. तिथं आम्ही होयसाळेश्वर मंदिरांना भेट दिली होती आणि होयसाळा पद्धतीचं जे वास्तुकला आहे ते पाहण्याचा योग आला होता. त्यानंतर आज जेव्हा मी इथं या वेरूळच्या लेण्यांमध्ये आलो तर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती काय काय घडवू शकते, काय काय करू शकते. हा परिसर बघत असताना मला जसं राजाभाऊंनी आम्हाला बाहेर सांगितलं होतं ते आठवलं की हा डोंगर वरून खोदत आलेले आहेत. म्हणजे त्या काळात हे जे कोण कलाकार होते, हे जे निर्माते आहेत या भव्य मंदिराचे, त्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम करावा असं वाटतो. म्हणजे आणि ती जी इच्छाशक्ती आहे की हा डोंगर त्यांनी म्हणजे आधी तो शोधला, त्या दगडाबद्दल त्यांना ते जे काय त्यांचं ज्ञान होतं ते वरून खोदत, संपूर्ण डोंगर वरून खोदत खालपर्यंत आले आणि त्यात त्यांनी हे मंदिर निर्मित केलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी जे म्हणतो ना की मंदिर बांधलंय, तर हे बांधलेलं नाही, तर हे मंदिर घडवलंय. अक्षरशः म्हणजे हातोडी आणि म्हणजे हातानं काय त्या काळात जी काय अवजारं असतील, एक एक दगड त्यांनी आकार देत देत मंदिराला घडवलंय त्यांनी. आणि त्यानंतर याची झालेली विटंबना ही पण एक ज्वलंत उदाहरण आहे की मानव काय करू शकतो. त्यानंच निर्मित केलेल्या एका छान अशा कलेचा किंवा त्या कला आविष्काराची कसा विध्वंस होऊ शकतो याचं पण एक ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणून याच्याकडे पाहता येईल. अशा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य अशा वास्तूची जेव्हा हेळसांड म्हणा किंवा विद्रुपीकरण म्हणा जेव्हा पाहतो तेव्हा त्रास होतो. परदेशात म्हणजे म्हणतात की तिथं या गोष्टी खूप जपल्या जातात, त्याच्यासाठी खूप कडक कायदे आहेत, नियम आहेत.
आपल्याकडं का नाही असा एक प्रश्न पडतो. हे आपलं आहे म्हणजे नाही का, आपल्या देशातलं हे. तर हे जपायचंय, सगळ्यांनी जपायचंय. सेम असं ज्यांना शृंगेरीला पण आहे. श्रृंगेरीला आहे की वरती ते तिथे. पण त्याला ते ओढून गेले ते हे पण आहे ना वरती ते मात्र ते जपलंय तिथे. मित्रांनो, दुपारचे आता 3:30 वाजत आलेत. तास दीड तास इथं कसा गेला कळलं नाही आम्हाला, आणि म्हणून आता आम्ही इथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. एकतर आज पहाटे लवकर उठून आम्ही शेगावमध्ये श्री गजानन महाराजांचं उत्तम खूप सुंदर असं दर्शन लाभलं आम्हाला. तिथून आम्ही पुढे बाहेर पडलो. ते समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला आलो आणि तिथे जवळच असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात गेलो. श्री घृष्णेश्वराचंही छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय ते पुण्याला जाण्यासाठी. आपल्याला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका प्रवासात. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.